नमस्कार मित्रांनो, तेजा व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहे तेजश्रीच्या मामाच्या गावाला. तिच्या मामाने आम्हाला बोलवले आंबे खाण्यासाठी. बुड्डी आहे आजी बरेच दिवस झाले आली, ती आजारी ती आजी दवाखान्यात आली होती. आता आजी चालले, आजीला घेऊन चालले. बाकीचे मम्मी आणि मावशी गेलाय बस. अविनाश ते उद्या येणार आहे, निलेश अविनाश. त्यांना आज काहीतरी काम होतं त्याच्यामुळे अविनाश आम्ही चाललो आहे पुढे. आणि आमच्यासोबत 2 लोक अजून आहे, ते सरप्राईज आहे तुम्हाला बघायला भेटले. ते 2 लोक कोण आहे? 3 होते पण 3 होते, एक जण कॅन्सल झालेला आहे. तर 2 जण येत आहेत, बघायला भेटेल तुम्हाला. बघत राहते जिल्हाच. खाली नको जाऊ मग, आता जास्त टाकशील दगडात. हां मस्त चालले बघ, लाईन शेर मेंढर कशी शिस्तीत चाललेत. मस्त रस्ता आहे बघा घाटातला. इकडचे आमदार किती विकास करता बघा. नरहरी झिरवाळ आणि मंत्री आहे, त्यांचे रस्ते बघा. माझं घर सांगा एकदम छान आहे. असे रस्ते कुठेच बघायला भेटते. सुद्धा बघायला भेटतात, ते फक्त इथे बघायला भेटते. तो गुजारो नरहरी झिरवाळ की मतदार घाटलाय बंधारा. अरे जुनाच लागणार उद्या परवापासून. उद्या 15 म्हणजे काय, मागच्या वर्षी पाऊस जास्त पडलाय. आपण दिवाळीत आलो तेव्हा एकदा जेव्हा आपण सगळे आलो तेव्हा बंधाऱ्याला किती पाणी होतं ना, पुरा भरेल होतं. पावसाळा संपला होता ना. गाव शिवार कृषी पर्यटन केंद्र. मस्त हिरवळ हिरवळ पहा ना. त्यांचा लांडोर लय भारी झालाय मोठा. तो पाय मोर दिसला का? हा पाय, हा इथंच उभा आहे. हा झाडाजवळ तो दिसला का? पाहिलाच नव्हतं त्याला. मोर मस्त मस्त सावलीला बघ ना. ते माणसाळलं, ते माणसाळलं. सकाळी गेलो ना मी त्या गागा. अजून कोण आले गाडी? हा, कोणते मामा आले? हा, कोणते नाव सांग ना मग. अविनाश मामा आले. हा, दीदी झोपली का तुमची? मस्त थंड थंड लिंबू सरबत आणलंय बनवून. जो एक पाय मोबाईल दिसला तिला. कॅमेला काय काय रे बाबू? कोण गेलास? थोडेच दे, बाकीचे नाही तुम्हाला. का बरं? मग तुम्ही पोरे खाता. आम्ही घेऊ ना परत. आम्ही अजून जाणार आहे 2-1 दिवसांनी. पकडून आणले कसं? कोण खाणार एवढे? बस बस झाले. बस 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 आले, बस, बस अहो, बस, बस. बस. आता कोंबडी एवढं नाही खाणार कोणी बरं का. नाही आम्ही खात. एवढं नाही खाणार असं. सतीश दादा घेऊन आलेले आहे. गावठी कोंबडा आहे आत्ताच. आणि मासे पण दिले त्यांनी. आजीबाईने मस्त करवंद तोडून आणलेली. राजू सेट आला आता कोंबडीचा मर्डर करायला. संध्याकाळचा मस्त. सगळं आता आम्ही चाललो आंब्याच्या वाडीत. झोपलो होतो थोड्या दुपारी, झोप लागली ती त्याच्यामुळं. आता चाललं जरा फेरफटका मारला. दादा त्यांना पण फिरून आणतो मला मतनावरनं. तेजून ते जाऊन आले, परत एकदा येते तेजू. अच्छा, इकडे जायचं आहे का? ठीक आहे. हे बघा दादा, आवळे बेलाचं झाड, चिक्कू. इकडं का? या आपण मागच्या झालं तेव्हा किती छोटी झाडं होती, मोठे झाले.
कलम आहे सर्व हे. मोकळच आहे, मोठा दगड होता बसवायला झाडाखाली. जांभळाचं झाड आहे, याला काही जांभळा नाही लागलेले, पडले असतील नाही तर पडले असतील बाकीचे. जवळ जाऊन बघतो थांब. कोणते आहेत पण नाही दिसत का? कच्चे अजून लागले काजू आंबे. पडले नाहीये. मागचे साल तेव्हा खूप लागलेले होते, खालती पण पडले होते. मग काजू तुरटच असतो. पिकलं नाही. मार ना. ओ माय पाडला दादानी, 2 पाडले. एका दगडात 2 आंबे. हे बघ इथे एक पडलेली बघ खालती, खराब असेल. हा कच्चा उचल ना. नाही चांगली. चांगली. मग अशी किती मोठा आणला का आपण गोळा करून? तो राजापुरी होता. तोच ना ह्या बघ. खराब आहे का ते? ही कोंबड्याचा मसाला भाजला वाटतं इतक्यात लगेच. हे बघ या झाडाला किती काजू लागले. ते बाय तिकडे काजू लागले बाय, तुमची रेसिपी पिकलेला आहे. इथे पण लागलेला आहे काजू आंबा. 1-2 वर्षापूर्वी दाखवलं होतं तुम्हाला ह्याच मळ्यातला व्हिडिओ. खूप आंबे होते त्यावेळेस. आता उतरवले आंबे, उतरून नेले बाकीचे. यावर्षी विकले नाही त्यांनी, सगळे घरीच खायला ठेवले. खूप आंबे होते, वाटून दिले बाकीचे. खराब आहे का? हा खराब आहे. हे वरती पाय एक ही पाठ आता वरची बघ. हे बघ चांगली ना. आत्ताच पडली. मी तिकडे ती पण पडली. दगड मार ना. खालीचे काढ. ही पण चांगली. त्याला पान चिटकली. काय म्हणायचं त्याला? काय किडे आहे? नाही का वाळलेली छोटी कैरी, कैरी छोटी वाळलेली, वाळून गेलेली. मग हे काय का हवा सुटली का पडते? हे पाय त्याच्या खालती पण आहे की बघ. तोच ना उचलला आता तू. तो आपट्याचं झाड आहे बघ. किती खूप झाड आहे इकडे आपट्याचे. आपल्या इकडे आपटा सांगून ते भलतेच झाड आणतात विकायला. हे बघ शेंग बघ ना आपट्याचे, ते मोठे पानाचं. त्याला काय कांचन काहीतरी म्हणता. नाही ना कांचन पानं. कोणी इकडं कोंबडा भाजून झालेला आहे. थोडं मिस केलं आम्ही. वरती वास येत होता भाजायचा कोंबड्याचा. वरती वास आला आम्हाला भाजायचा. कोयता नाही का? हा मागच्या वेळेस कुरडीच केले ते ना. मी नव्हतं आलो तेव्हा. ये ना राजूभाई मस्त मटण बनवून देतोय. पीस चिकनचे गावठी. देवा रे, दादा ओळखतो देवाला. क्रिकेट खेळायचं पहिले नाही का आपण. झालंय पीस करून. कच्ची कलते छान छान लयच घातला मामनी. फोटो घालायचा आजची. फोटो घालायचा तुझा. फोटो घालायचा. हाच हाच हाच. गाणं म्हणतो. गाणं म्हणतो माऊ. अच्छा मोबाईल कशी बघते? मोबाईल तुला कशी बघते? कशी? आम्हा गाणं 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 म्हणा. गाणं गाणं गाणं. सूर एवढा नाही लावला. कमी लाव सूर. पनीर
पनीरची भाजी तेजू कांदा कापते सगळ्या भाजीसाठी. गोष्टींसाठी. पनीर तेजून ते पनीर खाणार आहे. शाकाहारी लोक शाकाहारीच खाणार आहे. पनीर भुर्जी, रेंगडीची भाजी आणि मासे असे 3 प्रकारच्या गोष्टींना कांदे कापते मी. आणि चिकन ते भाजीत टाकली. टाकले काय? ओके. रेंगडीची बाबू काय रे पळत पळत आला अंधारात. भीती वाटली तुला? घाबरतो तू कशाला? कोणाला घाबरतो? वाघाला? वाघ तुला घाबरतो? तू वाघाला घाबरतो? मी पण वाघ आहे. तू पण वाघ आहे मग तू कशाला घाबरतो वाघाला? मासे टाकून झाले आता इथं मसाल्यामध्ये. कोणते मासे? नदीचे देहगडीला मुंबईकडे देहगडी पण म्हणतो आणि देहगडी म्हणतो. मस्त लागते सवयीला असतो. आणि मागच्या वर्षी घेतले ते पनवेल तेव्हा विकायला होते 10 का 20 रुपयाला दिले. आत्ता मावशीने त्यांनी शोधून आणले रानात ना. त्याला असं बारीक चिरायचं मस्त आणि खूप सारा कांदा टाकायचा आणि त्यावर भाजी बनवायची. लाल मिरची टाकायची मस्त लागते. मागच्याच खाल्ली ते ना आपण. आणि छान मोठे झाले पण आणले आम्ही. मोठ्या साखा सगळं हे मोठे. याची पण भाजी पण भारी लागते मोठ्याची. नको नाही तुझं एवढं लागतं मागं तू सांग काय आहेत ना. हे मासे आहे ना? भारताचे पंतप्रधान कोण आहे? मोदी. पूर्ण नाव काय त्यांचं? पूर्ण नाव काय? नरेंद्र मोदी. असं इकडे थोडा काय आहे? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे? आ? मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नरेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. कॅमेराला नाव दीपेश सतीश कांडवणारा और बारी बसता बारी तालुका के जिना नाही घेता सीनियर केजी. सिनियर KG. मस्त ग्रेव्ही झाली आहे तयार. चुलीवरचं मटण. गाडीत बोललो होतो ते हे सरप्राईज आहे. सकाळी बोललो होतो तुम्हाला सरप्राईज आहे 2 लोकांचं. ते हे दोघं आहे. शाहू येणार होता पण शाहू झोपून राहिला. शाहूने आला त्याला फोन केला होता पण तो झोपून राहिला. तेजूने आवाज देऊन बोलून घेतलंय मला. आम्ही पण मेहनत करतोय म्हणे. इकडे काय बनवते आता? हे पनीर भुर्जी. जेव्हा इकडं पनीर हे करते स्मॅश. देहगडीची भाजी बनवली. बनवून झाली देहगडीची. दिघवडी. मुंबईच्या भाषेत दिघवडी, इकडच्या भाषेत देहगडी. मस्त वरण पण बनवलंय आम्हाला. छान अरे छान. वा गावठी वरण. आमची पण मजा आहे. बनतच आलंय म्हणजे सगळं. बंद का खायचं. मस्त आहे पनीर. अरे डेअरी पावडर्स आहे ना. कुठे आणलं? नाही डेअरी पावडरचे प्रोडक्ट चांगलेच असतात पण. राजाने कुठून आणलं? जोगमोडी. मस्त. जोगमोडी देते ना गाडी. आज दादाचा वाढदिवस आहे. दादाला म्हटलं चला आमच्यासोबत मामाच्या गावाला बेर वगैरे खायला. मग दादाने ते आले. शाहूला सांगितलं. शाहू आलीच नाही. झोपून राहिला तो. त्याला 2 फोन केले. मग दादा ते बोलले आम्ही संध्याकाळी जातो. त्यांना म्हटलं अरे थांबा तुमच्यासाठी मेजवान करू. स्पेशल गावठी कोंबडा आणला त्याच्यासाठी. आणि मस्त घरातले मासे. राजूबाईने मस्त कोंबडा बनवला व्यवस्थित. भाजी सतीश पाडली भाऊ त्यांनी. कोंबडा घेऊन आला. राजू भाऊने त्याला भाजला. आणि सतीश भाऊ मासे पण घेऊन आला. मस्त बेत बनलाय त्यांचा. भाजी खाणार आहे एकदम का? मस्त घट्ट घट्ट दिसते. खाणार आहे का? खाणार आहे. केलं.
गावठी म्हणून खाता येईल. जयूची पण मेहनत बघा. आता जयू म्हणाल मला दाखवलंच नाही. जयूचं बाळ बघा भामटं नुसतं जयू गायब झाले का लगेच रडतं. हां जास्त लोक बघितले का लगेच रडतं ते. त्याला शांतता आवडते. ज्या आपण काय जास्त गागाट गोंधळ करतो ना मग ते रडायला लागतं. कुठून ग? अरे वा अरे मधमाशीचं पोळं नॅचरल मध्ये ओरिजिनल. कधी काढलं? छोटी डब्बी असेल तर मला देशील. 2-3 दिवस झाले. पण थोडं ना ते थोडंच ते भारी का बरं? लागतं मग चावलं. लिंबाच्या पाला झाडावर असेल नाही मग काजू आंब्याचे. त्याचा टाइम होऊन गेला ना माशा उडून गेली. फिक्कं लागते का ना? पण एकदम ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. अगं उलट चांगलं आहे. अशीच चव पाहिजे. इकडं भाजी पण उकळी आलेली आहे. उठली तू उठली. झोपच लागा ना आम्हाला आज. आम्हाला झोपच लागा ना आज. झोपच लागा ना आम्हाला. रलू का हसू आम्हाला सुचतच नाही आहे. हां रलू का हसू ललायचं का हसायचं दिला ए दिलूबाई. कुठं बघते धीरा? कुठं बघते? ये 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 ना. मस्त चिकनची प्लेट वाढली आहे. मासे राजू तुला मेसेज पाठवा तेवढा वाच ना. अरे ये ना इकडे. कांदा मेसेज वाचून ये. ये नाही काय ये. बाबू म्हणतो की मला वरण भात पाहिजे. मला चिकन नकोय. आला पोचला. मस्त बाहेर हवेशीर भोजन चाललंय चिकन वगैरेचं. आता आम्ही जेऊ थोड्या वेळाने. राजू शेठ पण आलेला आहे जेवायला. कशी झाली भाजी? एकदम मस्त एक नंबर एकदम बनायची. चांगली झाली का? राजू शेठने मस्त पीस करून दिले का? मस्त चंद्र पण दिसतोय गोल गोल. भारी वाटते. हा पण येते मस्त. आता यांचं झालं का मग आम्ही बसतो जेवायला. पनीर भुर्जी रेगडची भाजी वरण भात आणि चपाती. बसलोय आता मी आणि जेवायला मस्त गार कूलरजवळ. जेवचं ताट डायरेक्ट असं आणलं का? स्प्राईटची पार्टी चालू आहे. काय म्हणताय कार्तिक? काय नाही ते चिकन आणि